प्रेमाचं विराट तत्व, त्यांना त्याच ताकदीचं प्रेम लागतं, पण ते जगतामधून निर्माण झालेलं पाहिजे. अंकुर जगताच्या वस्तू, विषय आणि व्यक्तीमधून प्रगट झालं पाहिजे. आणि एकही विंग आज जगात शिल्लक नाही की तुमचं प्रेम प्रगट केल्यानंतर ते सहन करेल. अंकुर निघाला की मारल्या जातात. लहान पोरं लहान पोरी एकत्र कशी बागडतात पहा, काही भाव नसतो. थोडं मोठं झालं की शिकवलं जातं. पोरांशी आता बोलायचं नाही, नाईलाज आहे, शिकवावं लागतं. पण मी ह्या भावनेतून बोलतो, ही योग्य की अयोग्य म्हणून बोलत नाही, पण आमचे सगळे संस्कार प्रेमाच्या विरुद्ध आहेत. मुलगी मोठी झाली, मुलगा मोठा झाला, बोलायचं नाही, चालायचं नाही, कारण विकारग्रस्त झाले असतात. पण विकार संपुष्टात येऊन प्रेम शिल्लक राहिलं पाहिजे, हा धागा कोणीही घेत नाही. साधू पुरुष सगळे पातिव्रत्याच्या धर्मनीतीच्या नावाखाली संपवलंय प्रेम. आणि मग ती जी आनंद घेतात नाचून स्वतः एक दुसऱ्याशी, त्यांना काही भाव नसतो. स्त्री पुरुष भाव लहान पोरात नसतो. जागृत होतो त्यावेळेस मात्र प्रेमापासून दूर गेले पाहिजेत असं समाज म्हणतो. भक्ती कशी प्रकट होईल? संसाराच्या माणसांशी प्रेम करण्याचे संस्कार, तुम्ही त्याला संस्कार म्हटलंय. सूनबाई आल्यानंतर तर फारच, पोरगी आहे तोपर्यंत तरी थोडंसं मिळतं, पण सून झाली की तिनं मात्र अरे रे रे सगळं संपलं. कोण माणूस प्रेमाचे धडे अंकुर फुटविल सांगा? भगवान कृष्णाने प्रेमांकुर गोकुळात फुलवला, शिकवलं. कशाला म्हणतात प्रेम? पण आम्ही आमच्या साधूंनी, आमच्या धर्मवेत्यांनी त्याचा सत्यानाश पुन्हा करून टाकला. फक्त गीत गायतात, पण शिकवताना संस्काराच्या नावाखाली अंकुर तिथे समाप्त करतात. प्रेमांकुर ही भक्तीची शोकांतिका आहे, प्रेमाची शोकांते काय म्हणून टेन्शन आहे प्रत्येकाला. प्रत्येकाला टेन्शन आहे. वरील म्हणून सर्व जगत प्रेम शक्तीने बनलंय, एकाच्या आकर्षण आणि विकर्षणाने बनलंय. याच्या पाठीमागे प्रेमाचे विराट तत्व आहे, तेव्हा हे ब्रह्मांड टिकलंय. म्हणून प्रेमी म्हणतो, म्हणून त्यावेळेस सांगेल राधा कृष्णावर ते प्रेम करते, कृष्ण राधेवर करते, त्याच्यामुळे अनंत ब्रह्मांड आणि त्याची निर्मिती सर्जनशीलता आहे. एवढंच फक्त लक्षात ठेवा, त्यावेळेस सांगेल डिटेल. म्हणून प्रेमी म्हणतो, छोट्या छोट्या थेंबात का जिवंत राहू? आता पहा याचा अर्थ काय. समजा कोणी प्रेम शिकवलं, उद्या प्रेमाने बोला, प्रेमाने राहा, प्रेमाने वागा, कोणाचा द्वेष करू नका. समजा अनुकरणात आलं, सध्या तर आम्ही ऐकून सोडून देतो. हा छान भाषण झालं आज, मी कालच सांगितलं. शेखर तर 2.5 तास बोलत होते याच्यावर. किती घसरलेत लोक, आणि आपण बुद्धिवान म्हणतो. काय केलं ह्या लोकांनी? टाळ्या वाजवल्या फक्त. मी काल बोललो तिथे, अनिताकडचं प्रेम ऐकल्यानंतर तुम्हाला प्रेमाने आकर्षण वाटतं, पण ते प्रेम निर्माण करून आपण भगवंताच्या याच्यात उतरावं असं कधी वाटलं नाही. कधी वाटणार? गेल्यावर का मेल्यावर? हा साधकांनाही प्रश्न आहे. प्रेमानुभूती साधी निर्माण झालेली नाहीये, कुठे घराघरात नाहीये. आणि एखाद्याच्या घरात असं दिसेल तर तुम्ही शिकवा ना त्यांना, घ्या ना थोडंसं अंगावर. आपल्याला काय करायचं? प्रत्येक जण आम्हाला काय करायचं? त्यांच्यावर नाराज होते. प्रेमांकुर कोणी फुलवायचं सांगा? छोट्या छोट्या थेंबात का जिवंत राहू? ज्यावेळेस तुम्ही भूतमात्रावर प्रेम कराल, प्राणी मात्रावर प्रेम कराल,
झाडावर प्रेम करा, निसर्ग भगवंतांनी निर्माण केलेल्या प्रत्येक वस्तूवर प्रेम करता. ज्यावेळेस माझं भगवंताकडे जायचं आणि भगवंतावर प्रेम करायचं, ह्या वस्तूच्या माध्यमाने मला शिड्या चढायच्यात, असं ज्यावेळेस होईल त्यावेळेस वाटेल अरे नुसतं संसाराच्या लोकावर व्यक्तीवर प्रेम करून नाही, आता त्या विशाल परमेश्वरावर, त्या सागरावर प्रेम करेल. मी या थेंबावर प्रेम करते, वेगवेगळ्या थेंबावर करते, झाडावर करते, पशुवर करते, पक्षीवर करते, माझ्या घरात करते, माझ्या बाहेर करते. आता मला त्या समुद्रावर प्रेम करायचं, ज्यातून हे थेंब आलेत, ज्या आनंद सागरातून हे थेंब निघाले, त्या थेंबावर मला प्रेम करणं शिकलोय मी. आता मला विशाल सागरावर ते प्रेम करायचंय, कारण मला सागर रूप व्हायचंय. जीव रूपानं, जीव बिंदूवर, जीव शक्तीवर मी प्रेम केलं. ते जीवाचं शिवाशी नातं जोडण्याकरिता बिंदूनी सागराशी प्रेम करावं. अनंत सागरामधल्या अनंत बिंदू एकत्रित प्रेमाने केलं की सागर बनतो ना. शेवटी अनेक बिंदू मिळून सागर झालाय. म्हणून आधी बिंदूवर प्रेम करा. संसारामध्ये कोण शिकवतं या जगात नाही. संस्कार सगळे विरुद्ध आहेत आमचे. छोट्या छोट्या थेंबात का जिवंत राहू असं नंतर वाटायला लागतं. सागराचा आस्वाद मी का घेऊ नये. परमेश्वर प्रेमाचा महासागर आहे, त्याचा का आस्वाद घेऊ नये. म्हणजे भक्ती योगात प्रवेश होतो. जे जे भेटे भूत ते ते माणी जे भगवंत सुरुवात आहे. आणि हा बिंदू ज्यावेळी सिंधूवर प्रेम, पण बिंदूवर आधी प्रेम पाहिजे. प्रत्येक प्राणी मात्रावर, सगळ्या जगतावर. अरे एकांतामध्ये तुम्ही मला आनंदी दिसला पाहिजे. महाराज लोकांसारखं नाही, नर्वस मुखडे, कारण भक्ती नाहीये त्यांच्याकडे. घृणेतून, संसाराच्या घृणेतून संन्यास घेतला आहे. कसं प्रेम उत्पन्न होईल हे आताच सांगितलं मी. कसं होईल. भकास तीर्थक्षेत्र भकास झाले, यांनी सगळं भकास केलंय चित्र. हिटलर प्रेम मिळू शकला नाही, आणि प्रेम जर एखाद्याला नाही मिळालं तो राक्षस बनलाय. हिटलरनी किती केलं. 60 लाख लक्षात घ्या ज्यू लोक त्यांनी मारले. 60 लाख, 60,000 नाही. आणि इतक्या हाल करून मारले, कारण हिटलरला प्रेम मिळालं नाही. एक प्रेम नाही मिळालं तर कसा माणूस हिंसक बनतो. आज जी पोरं हिंसक बनतायत, सगळं बनतायत, प्रेमाचे धागे संपत चालले. शिकवणारे एजन्सी नाहीये. आणि जर तुम्ही असं शिकवलं तर थोडा मोठा झाला की ते अंकुर आम्ही खुडून टाकतो. त्या पोरापोरींना एकत्र भेटूही देत नाहीत आम्ही. संस्काराच्या नावाखाली आपले सून कोणाशी हसू शकत नाही, मुलगी कोणाशी हसू शकत नाही, बोलू शकत नाही. ठराविक लोकांशी बरोबरच्यांशी केलं तर अरे बिघडली म्हणून गप्प बसावं लागतं. हसत हसत एखादी बाई रस्त्यानं चालली, नक्की बिघडली. आणि कोणाकडे पाहून हसायली, संपलं. हिटलर प्रेम मिळू शकला नाही म्हणून विध्वंसक बनला, डिस्ट्रक्टिव्ह बनला. सर्जन नाही करू शकला. प्रेम असेल तर निर्मिती करते. राधा राणी निर्मिती करते, लक्षात घ्या, सृष्टीची. सर्जन नाही करू शकला हिटलर, कारण हा घृणेचा परिणाम आहे. मुसोलिनी हिटलर टाईप बनला का? वडिलांनी चापकानी मारायचं त्याच्या आईला, रोज फटक्यानी मारायचं देशयुद्ध होईपर्यंत.
आणि हा लहान बालक पाहून त्याच्या अंतर्मनात इतकी घृणा उत्पन्न झाली, जगाचा विध्वंसक बनला. घृणा शिकवली किंवा हिंसा पाहिली तर काय होतं, आणि प्रेमाचा अंकुर फुलवला तर काय होतं हे समजतं. हा घृणेचा परिणाम आहे. ज्या भक्तांनी जगताच्या प्रेमाच्या आस्वादामधून परमेश्वराकडे झेप घेतली, तो जेथे बसेल ते तीर्थ बनले. भक्तांनी तीर्थ बनवलं. ज्यांच्याकडे प्रेम नाही, घृणेतून ज्यांनी संन्यास घेतलाय, परमेश्वराच्या याच्यानी नाही, 99%, 98% संसार जमला नाही, संसाराची घृणा केली म्हणून संन्यासी झाले. अरे ही माणसं जगतामध्ये का फिरतायत प्रवचन करीत? कारण ते साधनेत बसत नाही, कारण त्यांना भगवंत नको आहे. ही भागवत कथाकार साधना करताना दिसली, जप करताना दिसली, कीर्तनकार करत असताना दिसला. ही साधू मंडळी सगळी फिरत बसतात लोकांना प्रवचन करीत, कधी साधना करत दिसली? आणि साधं दीड बुटलीचं साधन केलं, एखादा घंटा अर्धा घंटा जप जाप्य केले, त्याला आपण धर्म समजलो? कारण यांना भगवंताविषयी प्रेमच नाही. भगवंतासाठी प्रेम उत्पन्न झालं असतं तर जगत असू द्या तुम्हाला मिथ्या, महावीर बनले असते तुम्ही, बुद्ध बनले असते तुम्ही. भगवंताविषयी काही निर्माण झालं नाही. यांना ओळखा. आपण चुकलो तर जन्म संपणार आहे आपला. आपण कोणाच्याही नादी लागलो तर, कोणालाही मोठं समजू लागलो, ह्या जन्मात तुम्हाला संपावं लागेल. म्हणून शेखरने सांगितलं, अरे 9000 ओव्या टाकल्यानंतर जर आज समजत नाही, तुम्हाला प्रचंड कॅसेट करावे लागते, तर समाज किती खाली गेलेला आहे, किती खाली गेला. ज्याला आपण हुशार म्हणतो, अरे हे जर भक्त प्रेमाच्या आस्वादामधून परमेश्वराकडे ज्यांनी झेप घेतली, तुकारामांनी झेप घेतली, ज्ञानेश्वरांनी झेप घेतली, संसाराने त्रास दिल्यानंतरही झेप घेतली, ते जिथं गेले तिथं तीर्थक्षान स्थान बनलं. लक्षात घ्या. तेथेच काशी, तेथे काबा, तेथेच कैलाश निर्माण झालं. ही जिवंत माणसं जी तीर्थक्षेत्र बनलेली आहेत, ही नाही म्हणत मी आता. मी साधूमध्ये फरक केलाय, ड्रेस घातलाय, पिठावर जाऊन बसले म्हणून तुम्ही साधू आहात, माझी व्याख्या नाही. तुम्ही भले करा. त्यांच्या मागे समाज आहे आणि त्यांचे प्रवचन ऐकतायत म्हणून ते साधू आहेत. ड्रेस आहे, वेश आहे, भगवंत त्यांच्याकडे आहे की नाही बडे मुश्किल आहे, फार मुश्किल आहे. भगवंतासाठी ते एक क्षण बसत नाही. आपला अहंकार सात्विक फुलवण्याकरतात तुम्हाला घेराव करतात, एवढंच. तुम्ही जाऊ नका. एकांतात त्यांना पहा, उदास भकास चेहऱ्याने बसलेले असतील, माझ्याकडे कोणी येत नाही. ते जिथे जातील तिथे कैलाश काबा निर्माण होईल. संसारामध्ये घृणा ज्यांनी केली तो प्रेम घेऊ शकला नाही. संसार घृणापूर्ण नजरेने कशाच जे जे भेटे भूत, आज सगळं हे शिकवल्या जातं. प्रेम सोडून सगळं करा. तो प्रेम घेऊ शकत नाही कोणाकडनं आणि देऊही शकत नाही. संसारात घृणा शिकवली. आजचा आमचा कीर्तनकार, अरे संसारात अडकून पडू नका. आधीच तर अडकलेले नाहीत, त्याच्यात प्रेम शिकवलं नाही, घृणा शिकवतायत. पैशावर प्रेम आहे सगळ्यांचं, माणसावर नाही आहे. पैसा हाच परमेश्वर, तेवढं सोडलं तर आहे. बाकी प्रेम नावाची वस्तू कुठेच न शिकवल्या जाते, न निर्माण केल्या जाते, न कुठले प्रयोग आहे त्यांच्याकडे, काही नाही.
आणि तुम्हाला वाटतं की नामजप केल्याने प्रेम निर्माण होतं? कोणी सांगितलं? प्रेम निर्माण होतं, झालं असतं आतापर्यंत सगळे पूर्ण. तो प्रेम घेऊ शकत नाही, देऊ शकत नाही. प्रेम विष बनतं यांच्यासाठी. प्रेम नाही, हे जे जे सांगतील ते विषधारा आहे, प्रेमधारा नाही. संसाराविषयी तुम्ही प्रेम शिकवलं नाही, जे जे भेटे भूत हा प्रयोग पहिल्यांदा शिकवला नाही आणि संसारातून गिरवून दाखवला नाही. नुसता शब्द वापरला. संसार विरुद्ध आहे प्रेमाच्या, तर ते विष बनतं. कारण समाज लहानपणी प्रेम करू देतं, नंतर अहो तरी आम्हाला करू देत नाही. प्रेमाने तो खेळायला लागला तर आम्ही अभ्यासाला लावतो की नाही? योग्य आहे, नाही असं नाही, पण तो प्रेमाने खेळायला, आनंद घ्यायला, नाचतोय. आम्ही म्हणतो नो, कारण आमचं शिक्षणही असं आहे. त्याचा खेळ आम्ही संपवला, त्याचा आनंद आम्ही संपवला, त्याला मारतो तू बस, कारण हे जगताचं शिक्षण आहे. आमच्या आनंद जिथे जिथे तो घेईल, त्याला जे वाटेल ते आम्ही नष्टच लहानपणापासून करतो. कसं प्रेम निर्माण होईल? कारण सध्याची पद्धती अशी विकसित केली की शब्दांचा उच्चार करून भाषण देण्यापुरतं प्रेम आहे, बाकी नाही. विध्वंसक होतो माणूस, प्रेम जहर बनते आणि माणसं विध्वंसक होतात. मंदिर मस्जिद उदास बनते यांच्यामुळे, या लोकांमुळे. गुरुद्वारे सगळे उदास आहेत, उदास चेहरे, भकास चेहरे. भगवान नाहीये तिथे. माणसं दिसतायत म्हणून थोडेसे ते आनंदित आहेत. माणसं नका येऊ देऊ गुरुद्वारेमध्ये, त्यांचे चेहरे पहा. आणि मंदिरामध्ये कोणी जाऊ देऊ नका, मस्जिदीमध्ये जाऊ देऊ नका. नमाज पडायला कुत्र येत नाहीत, आणि एखादा मोठा तो दिल्लीचा शाही इमाम आणून बसवा. साहबजी कोई नहीं आ रहा है तो म्हणला, आणि मग चेहरे पहा त्यांचे. ध्यान दो, अल्लाह के नाम पे तुम्हीच करो, मैं रहूंगा नाही म्हणत. नाही राहते. ओळखा भगवंतासाठी कोण येतो. आणि ज्यांचा मंदिरातच भगवान असेल तर तो वस्तू विषयावर काय प्रेम करणार आहे सांगा. ज्यांचा भगवान मंदिरात, मस्जिदीत, गिरिजाघरात आणि गुरुद्वाऱ्यात असेल, काय प्रेम करतील हे संसारावर. मंदिर मस्जिद उदास बनविली ह्या लोकांनी, आणि बनते. भक्त नाहीये तिथे. अरे मीरेला अडवलं वृंदावनामध्ये. एक मंदिर आहे वृंदावनामध्ये, आजही स्त्रियांना जाऊ देत नाही. स्त्रियाला बंदी. तिथला कृष्ण स्त्रियांकडे पाहत नाही. आता कुठून काढले हे मला माहिती नाही. गोकुळातला सगळं स्त्रियाशिवाय राहतच नाही, बरं गोलोकातलाही स्त्रीशिवाय राहत नाही. आणि ही स्त्रिया पाहत नाही तोंड. एकच कृष्ण आहे, आणि तो फक्त वृंदावनात आहे, जगात कुठेच नाही. बाकी बिहारी ते नाही जाऊ देत. मिरेला अडवलं, म्हणा आहे स्त्री. त्या पुजाऱ्यांनी अडवल्यानंतर मीरा म्हणली चल हट बाजूला. ते म्हणे स्त्रियांनाही म्हणे पुरुष दाखव कोण आहे. या जगात पुरुषच नाही, एकच कृष्ण आहे माझा पुरुष, सगळ्या स्त्रिया आहेत. मीरा म्हणाली तू स्वतः स्त्री आहे म्हणले. परेशान झालं ते पंडित, काय फार विद्वानही नव्हतं. ज्याला स्तन नाहीत तो पुरुष असतो, ज्याला स्तन आहे तो नारी आहे. हा प्रश्न विचारला होता. एक अर्जुनच होता पांढर, ज्याला स्तनच नव्हते म्हणतात, आणि एक घोडा, त्याला स्तन नाही, दुसरं कोणी नाही. मीरेने सांगितलं सगळे काढा वेदशास्त्र, सगळे नारी आहेत. गप्प बसला, प्रवेश दिला त्याने. घुसली.
ही ताकदही पाहिजे.